नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेलवरती पाहत आहात की 10वी निकालाबाबत एक लागण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा. कशासाठी पाहायचा आहे तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रिझल्ट लागेपर्यंतच्या संपूर्ण अपडेट, त्याचबरोबर 10वी ते 12वीपर्यंतचे संपूर्ण अपडेट, त्याचबरोबर तुमचे फ्युचरचे आपण सांगत असतो की आयुष्यात काय करायचे काय नाही, हे मोटिवेशनल स्पीच संपूर्ण माहिती या GMS गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलला मिळत असते. त्यामुळे याला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल जे 10वीला आहे. ठीक आहे. आता 12वीचा निकाल लागला त्यावेळेस त्याच्या आधी आम्ही सांगितलं होतं की व्हिडिओ पहा. त्या विद्यार्थ्यांनी पाहिला, ठीक आहे. पण ज्यांनी पाहिला नाही त्यांचं एक लॉस झालेला आहे. तर तुम्ही आता हा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. ठीक आहे. तर पहा, 10वीचा निकाल जो आहे तो 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता ही सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळं 15 मेपर्यंत लागेल किंवा त्याच्या आत लागेल, याची अजून तारीख फिक्स आलेली नाही आहे. डेट ज्यावेळेस येईल त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनेल. पण हा व्हिडिओ निकाल लागण्यापूर्वी पाहायचा आहे. कशासाठी पाहायचा आहे तर ते सांगतो. तर पहा, 12वीचा निकाल लागला आहे. भरपूर जणांना वाटत होतं की आम्हाला 80+% 90+% असे पडतील. पण रिझल्ट ह्यावेळेस कमी आलेला आहे. कशामुळं तर तुम्हाला माहिती आहे यावेळेस काय होतं, एकदम स्ट्रिक्ट या ठिकाणं पेपर झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणं रिझल्ट जो आहे तो कमी आलेला आहे. मागच्या दरम्यान तो भरपूर कमी रिझल्ट आलेला आहे. आता 10वीचा देखील कमी रिझल्ट येणार आहे. म्हणजेच हायेस्ट येऊ शकतो एक 95-96 पर्यंत. ठीक आहे. मागच्या वेळेस 98-99चं हायेस्ट होता. ठीक आहे. यावेळेस कमी लागू शकतो. ठीक आहे निकाल. तर त्यासाठी तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्ही काय करायचे आहेत, कमेंटमध्ये करायचे आहेत. एक्सपेक्टेड पर्सेंटेज म्हणजे तुम्ही किती पेपर लिहिला आणि किती मार्क्स पर्सेंटेज पडतील हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते जायचं आहे कमेंटमध्ये. समजा तुम्हाला 70+ पर्सेंटेज पडू शकतात तर 70+ लिहायचं आहे. 80+ पडू शकतात तर 80+ लिहायचं आहे. किंवा मग 90+ पडू शकतात तर 90+ लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जेवढा पेपर लिहिला आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असतो. ठीक आहे. तर निकाल लागण्यापूर्वी का व्हायचा व्हिडिओ, भरपूर जण काय करतात की भरपूर जणांचं फिक्स असतं 10वी नंतर डिप्लोमा करायचा आहे, काहीला 10वी नंतर 11वी-12वीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा काहीला अन्य कोर्स करायचे आहेत बाहेरून ॲडमिशन टाकून. तर ठीक आहे, तुमचे पर्सेंटेजवर तुम्ही ते ठरवता. काहींनी आधीच ठरवलेलं असेल. भरपूर जणांना आता डिप्लोमाचा विषय घेऊया. डिप्लोमा करायचा असतो. डिप्लोमामध्ये पर्सेंटेज जर एक्सपेक्टेड पर्सेंटेज नाही पडले तर तुम्हाला दुसरी ब्रांच घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला ते पर्सेंटेज तेवढे लागतात त्या ब्रँचसाठी. ठीक आहे. मग तुम्हाला दुसरी ब्रँच घ्यावी लागते. तर हा एक पहिला तुमचा अनएक्सपेक्टेड थिंग तुमच्या आयुष्यात होत असते. मग तुम्ही निर्णय बदलता तर तुम्ही म्हणता मला डिप्लोमा आधी करायचा होता, माझी आवड होती पण ती आता नाही करायची. मग तुम्ही 11वी-12वीला ॲडमिशन घेता. ठीक आहे. 11वी-12वीला ॲडमिशन घेता, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणं पण जड जातं गायला. आता ह्यावेळेस तर तसं नाही झालेलं, कारण की यावेळेसचे पेपर जे स्ट्रिक्ट झालेले आहेत. मागच्या वेळेस भरपूर कॉप्या झाल्या. त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स पडले, म्हणजे ज्यांना पडणार पण नव्हते त्यांना देखील पडले होते. तर यावेळेस तसं होणार नाही आहे. तर मागच्या वेळेसच्या विद्यार्थ्यांना काय झालं, डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत तर त्यांना फर्स्ट सेमिस्टरलाच मागे यावं लागलं. म्हणजे त्यांचा अभ्यास तितका झालेला नव्हता, म्हणजे त्यांना येतच नव्हतं काही. त्याच्यामुळे डिप्लोमा त्यांना सोडून मागे यावं लागलं. मग नंतर ते काय करतात, 11वी-12वीला ॲडमिशन घेतात. 11वी-12वीमध्ये त्यांना काही जमलं नाही, मग एखादा छोटा मोठा कोर्स करून ते नोकरी करतात. असं करू नका. तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंट, तुमचे मनाचे मार्क्स, आता ह्यावेळेस देखील थोडीफार कॉपी केली असेल तर तुमचे जेवढे एक्सपेक्टेड पर्सेंट आहेत त्याच्यावरच तुमचं फ्युचर ठरवा. म्हणजे 11वी-12वी करायची का डिप्लोमा करायचा का तुम्हाला अन्य कोर्स करायचे. अन्य कोर्स भरपूर आहेत. तर 10वी नंतर काय करावे याचा जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, 10वी नंतर काय करावे व्हिडिओ. आणि त्याचबरोबर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज किती आहेत हे देखील नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि निकालाचा कधी लागणार आहे याची डेट आपल्या चॅनलवरती समजत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.